अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार। कसली गुरमी आहे, कसली मस्ती आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला। अरे बांगड्या भराना साल्या हो, कशाला राजकारण करता? मेळावा घ्यायचा, वाढदिवस साजरा करायचा, करा ना। आमच्या बापाचं काय चाललंय, आमच्या नादाला लागाल, सोडणार नाही, हे तेवढंच खरं आहे। आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातल्या शिवसैनिक आजही जिवंत आहे। आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही, आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे। संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी। जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला। बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे लावतात एका महिलेसाठी। अरे बांगड्या भराना साल्या हो, कशाला राजकारण करता? संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातला वाद पेटला। शिरसाट म्हणाले की मी कोणाच्या नांदाला लागत नाही, त्यामुळे कोणी माझ्या नांदाला लागू नये, आणि नांदाला लागल्यास तर आजही आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे। ज्याची कोणची कसलीही मस्ती असली ती सगळी उतरून टाकू आणि पालकमंत्री काय असतं ते त्यांना दाखवून देऊ, असा इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाव न घेता सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना दिलेला आहे। तसेच जिल्हा प्रमुख राजेंद्र जयवाळ यांनी प्रस्तावित केले की संजना जाधव ह्या सिल्लोडच्या महिला उमेदवार असून त्यांना मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात त्रास झालाय। मग यावर सुद्धा शिरसाट यांनी उत्तर दिलंय, तुझ्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत, तू घाबरू नकोस, असा विश्वास देऊन हा शिरसाट कोणाच्या बापाला घाबरत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। आणि त्यासोबतच मटण अंमली पदार्थ या अवैध धंद्याचा बंदोबस्त करणार, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचे नाव राज्यात सर्वांनी स्वाभिमानाने घेतले पाहिजे, असं काम आपण करू। आणि मी पालकमंत्री झालो म्हणून आपला कोणताही माणूस जिल्हाधिकारी कार्यालयात टक्केवारी घेण्यासाठी बसणार नाही, असंही शिरसाट यांनी म्हटलं। तर संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।